कुंभारगाव येथील गायक अजय सचिन चव्हाण यांना नुकतेच गोवा येथे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कुंभारगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील युवा गायक अजय सचिन चव्हाण यांना त्यांच्या लोकसंगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। हा पुरस्कार केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात आला। गोवा येथे पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात साऊथ गोव्याचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांच्या हस्ते अजय चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मिलिंद दहिवले प्रमुख उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांचीही उपस्थिती लाभली होती। यामध्ये आंतरराष्ट्रीय सल्लागार डॉक्टर पी.डी. गायकवाड, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरे, महामंडलेश्वर योगेश्वरानंद गिरी महाराज, डॉक्टर सारिका कुलकर्णी, डॉक्टर ज्योती गुरव, डॉक्टर संघर्ष सावळे आणि डॉक्टर संजू कौतिक भटकर यांचा समावेश होता। यावेळी प्रसिद्ध फिल्म मेकर व भंडाऱ्यामध्ये माझा बाळूमामा दिसतो फेम अभिनेता तेजस साठे तसेच अजय चव्हाण यांचे सहकारी मित्र परशुराम झेंडे, सौरव शिंदे, कृष्णात कोकाटे हेही आवर्जून उपस्थित होते। अजय चव्हाण यांचे साडी पैठणी नेसल्यावर हे लोकगीत सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत असून त्यांच्या आवाजाला रसिकांची मोठी पसंती मिळत आहे। अजय चव्हाण यांना मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। विसरू नको रे आई विसरू नको रे आई बापाला झिजवली त्याने काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही तुला बापाची माया मिळणार नाही तुला बापाची माया तुला मिळेल बंगला माडी शेती भाडी मोटर गाडी तुला मिळेल बंगला माडी शेती भाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी म्हातारपणी त्या आई बापाला म्हातारपणी त्या आई बापाला लावलीस भीक मागायला रे वेड्या मिळणार नाही तुला बापाची माया तुला मिळेल बायका पोर गणगोत्र मित्र परिवार स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला झिजवली त्याने काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही तुला बापाची माया मिळणार नाही तुला बापाची माया आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा ते मेल्यावर ते कशाला म्हणतोस देवा देवा बुंदी लाडवच जीवन करुणी बुंदी लाडवच जीवन करुणी मग म्हणतो जेवा जेवा मिळणार नाही तुला बापाची माया स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तू समजून मजून वेड्या होऊ नको विचारी अरे जीवनामधली अमोल संधी अरे जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही तुला बापाची माया मिळणार नाही तुला बापाची माया। धन्यवाद।
तर एक लहानपणी भजनाचा कार्यक्रम घरी असायचा आजोबांच्या माध्यमातून, आणि त्याच वेळी एका भजनामध्ये बसलेला असताना त्यावेळेचा यूट्यूबचा जमाना म्हणजे 2Gचा जमाना, आणि त्या 2Gच्या जमान्यामध्ये खऱ्या अर्थानं तो व्हिडिओ त्या ठिकाणी त्या मुलांना अपलोड केला. मला सुद्धा त्या मीडियाची काही जी पावभर असते ती माहीत नव्हतं खरं तर, आणि त्यावेळी ते अपलोड झालं आणि कालांतरानं अशी वेळ आली की तेच व्हिडिओ माझा आहे हे मला ओळख करून द्यावी लागली लोकांना खरं तर, की बाबा मीच आहे तो. त्यामुळे ते एक लहानपण वेगळं आणि थोडा चेहरा बदलला, त्यासाठी थोडं लोकांना सांगायला लागतं की मीच आहे. आणि सरांच्या माध्यमातून, आमच्या महाराजांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जी मला ओळख आज भेटते ते खरंच त्यांचे खूप माझ्यावर उपकार आहेत असं म्हणेन मी. आणि सरांच्याबद्दल सांगायचं झालं तर विट्यामध्ये महाराजांच्या सोबत सर होते, आणि योगायोगानं मी पण त्यावेळी महाराजांना भेटायला गेलेला असताना सरांची माझी ओळख त्या ठिकाणी झाली. सरांनी मला त्यावेळी शब्द दिला होता की एक दिवस असा येईल की मी ज्या दिवशी तुम्हाला बोलवून घेईन त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे यायचं आणि तुमचं नाव करून द्यायचं, माझी जिम्मेदारी. खऱ्या अर्थानं त्या सरांचं मी खरंच किती आभार मानू हे मला कळत नाही, पण सरांच्या माध्यमातून आज तुमच्यावर एवढ्यांच्या सोबत ओळख झाली, आणि खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा विसरू नको आईबापाला गाणं तुमच्या पुढं प्रेझेंट करण्याची मला संधी भेटली. सगळ्यांचे आभार मानतो, आणि असंच माझ्यावर प्रेम राहू दे अशी इच्छा बाळगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.